हाय हॅलो नमस्कार, मी सुवर्णा स्वागत करते तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात सर्व? मजेत ना? मजेत असायलाच हवं. तर आज आम्ही जाणार होतो निकिताच्या साड्या वगैरे घ्यायला लग्नाच्या. तर खूप दिवसापासून आपले ब्लॉग येत नाही आहे. माझ्या इन्स्टा फॅमिलीला माहीत आहे. आय डोंट नो इन्स्टा फॅमिलीला माहीत आहे की नाही. माझे जे चुकते आहे ते एक्सपायर झाले, सो त्यामुळे तर बघूया आता कसं होतं काय होतं आणि आम्ही काय काय घेतो ते तुमच्याशी मी शेअर करते. मुकत काय कधी काय होईल ते. तर आता मी काय घेते काय नाही ते तुमच्याशी सगळं शेअर करते. सो स्टे ट्यून, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ही आहे आपली नवरीबाई. से हाय शिव. हाय. शिवचा मूड नाही आहे सो पुढे टाक ग, इथं घेईल का तो. तर हे जे कावळे बुवा आहे ना, यांना बिस्किट खायचे होते. आणि मजेशीर गोष्ट तर ही आहे ना, तर हे जे कावळे आहेत ना, यांना फक्त गुड डे बिस्किट लागतात. यांना तुम्ही कुठले दुसरे कुठलेही द्या, ते नाहीच खाणार तर नाहीच खाणार. त्यांना फक्त गुड डे लागतात आणि जर ते नाही टाकले ना तर ते खातच नाही. तर आता तर मी एक गुड डे आणि एक त्यांना आय थिंक पार्ले टाकले. तर बघू आपण ते खाते की नाही. जर खरंच जर भूक लागलेली असेल ना तर 9-9:30च्या दरम्यान मी जेव्हा मेडिकल खोलते ना तेव्हा तो नक्की येतो आणि नक्की एवढा ओरडा करतो ना की त्याला मला बिस्किट द्यायलाच लागतं. तर त्यानंतर ना आम्ही चाललो होतो, जसं की तुम्हाला मी पहिले सांगितलंच इंट्रोमध्ये, की निकिताच्या साड्या घेण्यासाठी. तर त्याआधी आम्ही आलो होतो लॅबमध्ये मेट्रोपोलिसला, जेथे की अमितचं ब्लडचं सॅम्पल ऑलरेडी दिलेलं होतं. आणि म्हणजे पहिले काही खाण्या अगोदरचं दिलेलं होतं, आता काही खाण्यानंतरचं द्यायचं होतं. बट 2 तासापेक्षा जास्त टाइम झालेला असल्यामुळे ते नंतर द्यायचं ठरवलं. नंतर आम्ही निघालो होतो आणि आज ना गर्दी एवढी भयंकर होती ना, खूप सारी गर्दी होती. आता जर सांगायला गेलं ना तर हा ब्लॉग एक महिनाभर अगोदरचा आहे. महिना नाही, 1.5 महिना अगोदरचा असेल आणि तो मी आज पोस्ट करते. तर फायनली आम्ही पोहोचलो होतो मूलचंद मिलला, कारण ज्या काही साड्या घ्यायच्या होत्या ना त्या तर आम्ही मूलचंद मिललाच घेणार होतो. आता आलेलो तर आम्ही दोघीच होतो. तुम्हाला एक गंमत जर सांगायला गेलं ना तर 1 तास आहे ना आम्ही दोघी जणी फक्त फिरत होतो, एकमेकींना ब्लेम करत होतो की तुला काही कळत नाही, ती पण मला म्हणत होती तुला काही कळत नाही, आपण दोघीच का आलो, हा तर खूप मोठा प्रश्न आमच्या समोर होता. बट ज्या पद्धतीने आम्ही ज्या साड्या होत्या त्या चॉईस केल्या ना, 1 नंबर होत्या, कारण सगळ्यांना त्या खूप आवडल्या होत्या. आणि मी असले म्हणजे ऑब्विसली छान साड्या घेणारच. त्यानंतर ना या रेडी टू वेअर होत्या, खूप सुंदर होत्या, बघितल्या होत्या, पण आम्हाला याची काही गरज पडणार नव्हती. सो म्हटलं ह्या घेण्यात तर काही आपला फायदा नाही आहे. तर त्यानंतर आम्ही घेतली होती 7 फेऱ्यांसाठी सप्तपदीसाठी नऊवारी. आणि जी ट्रेंडिंगला सध्या चालू आहे ना की सगळीकडे तेच रील आहे, तर तीच साडी आम्ही चॉईस केली होती आणि ते आता निकिताला ती ट्राय करून दाखवत होते. तर ते माग जे पोस्टर दिसतंय ना, ती साडी आपण घेतली होती. आणि हे इथे दादा होते, ते ती साडी ट्राय करून दाखवत होते. ॲक्च्युली अगोदर इथे कोणीतरी लेडीज ते वेअर करून देत होती, बट नंतर तिला काहीतरी या निर्या वगैरे जमत नसल्यामुळे ते दादा आले होते. तर ते नंतर ते करून देत होते. आणि खरंच ही साडी ना खूप सुंदर दिसत होती आणि आम्ही पहिल्यांदा बघितली आणि फर्स्ट तीच घेतली, कारण आमचं ठरलेलं होतं एकतर यामधून घ्यायची किंवा मग यातून बेबी पिंक कलर आहे ना ती घ्यायची. बेबी पिंक कलरची साडीसुद्धा तिने ट्राय करून बघितली होती, पण तेवढी काही ती खास वाटत नव्हती. तर म्हटलं जाऊ दे, बेबी पिंक तर आपण ठेवूया आणि ही जी आहे ना हीच आपण घेऊया. आणि ती साडी अक्षरशः एवढी सुंदर तिला दिसत होती ना की जी 1 नंबर दिसत होती. आता जे पुढे लग्नाचे ब्लॉग येतील ना तर ते तुम्ही नक्की बघा, त्यामध्ये तुम्हाला हे प्रॉपरली नेसून दाखवलेली, तो मेकअप वगैरे त्या सर्व गोष्टी बघायला भेटतील. तर मी तुम्हाला नंतर म्हटलं होतं ना ती पिंक कलरची, तर ती पिंक कलरची तिला एवढी काही खास दिसत नव्हती. तर म्हटलं नको या, ही घ्यायलाच नको या, तीच घेऊया. त्यानंतर आम्ही गेलो होतो एंगेजमेंटची साडी घ्यायला आणि ही आम्हाला अशी इथे ठेवलेली होती आणि तशीच आवडली. तर आम्ही तशी ती डायरेक्टली उचलून घेतली आणि ती आम्ही फायनल केली. आणि ही साडीसुद्धा खूप सुंदर होती, खूप म्हणजे खूप छान साडी आहे. आणि हिचं कॉम्बिनेशन खूप छान आहे, वाईन कलरचा ब्लाऊज आणि अशा कलरमधून ती साडी. आणि बाकीच्या साड्या पण घेतल्या मी, ते आता तुम्हाला नंतर दाखवल. आणि अशा प्रकारे आम्ही ना
ज्या काही साड्या होत्या ना त्या फिक्स करून निघालेलो शॉपिंग करून. आता आम्हाला घागरा घ्यायचा होता, तर म्हटलं चला आता आपण घागरा सेक्शनला जाऊया. तर आम्ही नंतर घागरा सेक्शनला आलेलो आणि तो पण त्यांनी जो फर्स्ट टाइम टाकला ना तोच घागरा आम्हाला खूप आवडलेला आणि आम्ही तोच चॉईस केलेला, जो की खूप सुंदर होता, जो की तुम्ही ऑलरेडी बघितलेला असल. जे की माझे इन्स्टाला जे ॲड आहेत त्यांनी तर ऑलरेडी तो घागरा बघितलेलाच असेल तो लुक, कारण हा व्हिडिओ खूप दिवसांनंतर येतोय. ऑलरेडी लग्न झालेलं आहे. शॉपिंग करून 1.5 महिना झाला आहे आणि त्यानंतर तो व्हिडिओ येतोय, जे की मी तुम्हाला पहिलेच सांगितलं. नंतर मॅडमला एक साडी आवडलेली नव्हती आणि ती एक्सचेंज करायची होती, म्हणून एवढी सारी प्रोसेस होती, एवढी मोठी प्रोसेस होती, जी की एखाद्या खूप मोठ्या कामाला सुद्धा राहत नाही. आणि तुम्ही लाईन तर बघू शकता. त्यानंतर आम्ही घरी आलो आणि शिवची बडबड बघा. हाय काय हाय हाय कर ना ए हाय काय मला मी हाय करत. तर असा होता शॉपिंगचा दिवस आणि अशी होती शिवची बडबड. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पुढचे ब्लॉग यापेक्षा पण सुंदर असणार आहेत, त्यामुळे बघायला विसरू नका. चलो बाय.